Let's take it to the next level. हा कॉन्फिडन्स माझ्या आई बाबांनी जर लहानपणी दिला असता ना तर आज मी इथे नसतो. बरं, इथे बीएमसी शाळेतून कोण आहेत? बीएमसी किंवा झेडपीच्या शाळेतून कोण कोण आहेत? आणि प्रायव्हेट स्कूल मधून? प्रायव्हेट आहेत ना, प्रायव्हेट स्कूल मधून. यांनी ती फुकटची खिचडी खाण्याचं सौभाग्य मिस केलंय, ज्याच्यामध्ये किडे सापडायचे. बरोबर, किडे सापडले ना की आम्ही सरांना कंप्लेंट करायचो लहानपणी, सर किडे सापडलेत. तर सर बोलायचे, बेटा आज नॉनव्हेज खिचडी आहे. 10 वर्ष आम्ही नॉनव्हेजच्या नावाखाली किडे खात होतो. बरोबर, काय झालं? आमच्या शाळेचं नाव होतं विक्रोळी पार्कसाईट मराठी शाळा क्रमांक 4. विक्रोळी पार्कसाईट मराठी शाळा क्रमांक 4 एवढं नाव लिहिताना परीक्षेचा अर्धा वेळ त्यातच जायचा. मग आम्ही म्हटलं काहीतरी केलं पाहिजे यावर. आम्ही त्याचं नाव शॉर्ट केलं, विपासा मराठी शाळा क्रमांक 4. पण आमच्याकडे होती भैया मुलं. ती बोलायची बिपासा मराठी शाळा क्रमांक 4. आता हे बिपासा ऐकलं ना की असं वाटायचं इम्रान हाशमीचा सिनेमा चालू आहे. आम्ही सरांना बोललो, सर बोलतात तुमच्यात किडे खूप वाढत चालले आहेत. सरांना म्हटलं सर तुम्हीच खायला घातलेत. हे ऐकून सर फार चिडले. मला लगेच उठवलं, पहिल्या बेंचवरून बोलले, जा मागे उस्मानच्या बाजूला बस. आता मधल्या सुट्टीत मी आणि उस्मान एकमेकांचे किडे एक्सचेंज करायचे. त्या दिवशी मला समता म्हणजे काही कळलं. बरं, आमच्या चाळीचं नाव पण समता आहे, पण आमच्याकडे मुस्लिम्स अलाउड नाहीयेत. मराठ्यांसाठी आमच्याकडे फक्त 2 घरं राखीव आहेत. बरं, असो, पॉलिटिकल जरा केलं की लोकांची धडकी भरते, धडकीमध्ये लाफ्टर जातो. असो, ठीक आहे. तर चाळीत ना खूप ऍडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे चाळीत आम्ही खूप ऍडजस्टमेंट करतो. आपण घरात एक्झॉस्ट फॅन लावतो, आम्ही चाळीत ऍडजस्ट फॅन लावतो. चाळीत गर्लफ्रेंडला कधी घरी घेऊन यायचं असेल ना तरी प्रॉब्लेम होतो. म्हणजे चाळीत कधी गर्लफ्रेंडला घरी घेऊन आलो तर नेमकं किस करताना पाणी येतं. चाळीच्या नळाला पाणी येतं. चाळीच्या नळाला. बरं, मी चाळीत कधी गर्लफ्रेंडला घेऊन आलो ना तर चाळीतल्या बायका अशा बघत असतात जसं मी जैश मोहम्मदचा म्होरके आहे आणि सोबत बॉम्ब घेऊन आलोय. माझी गर्लफ्रेंड बॉम्ब पटाका वगैरे दिसते, पण या ISI एजंटनी का नजर लावावी माझ्या बॉम्बला? बरं, या बायका एवढ्या कॅरेक्टर मध्ये घुसल्या ना की आमच्यामधलं नाट्य एवढं टोकाला गेलं की आता त्यांना आमच्या दोघांमधलं जे गटार होतं ते बॉर्डर वाटते. त्या दिवशी मी गटारात कचरा टाकला, ते तिकडून बोलायला लागल्या, बॉम्ब टाकला. मी घाबरलो, म्हटलं थांबा, मी कचरा टाकला हो फक्त, मला चाळीतून बाहेर काढणार होते. म्हटलं नाही, म्हटलं तुमचं लक्ष भटकवलं पाहिजे. मग मी त्यांना सुनीता विल्यमची न्यूज दाखवली, त्या लक्ष भटकलं त्यांचं. सुनीता विल्यम्सची न्यूज बघून त्यांनी ठरवलं आपण आता तिला वाचवण्यासाठी स्पेसमध्ये जायचं. स्पेसमध्ये जायचं तर काय करायचं? तर स्पेसमध्ये डायरेक्ट कुठे नाही, तर त्या बोलले की आपण चंद्रावर आपला बेस कॅम्प लावू. म्हटलं चंद्रावर का? मंगळावर लावा. बोलतात नको, मंगळाची आधी शांती करावी लागेल. म्हटलं ठीक आहे, चंद्र फायनल. बरं, चंद्रावर जाण्यासाठी यांनी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस निवडला. का? तर त्या दिवशी चंद्र पूर्ण दिसतो, रस्ता चुकणार नाही. कोजागिरी पौर्णिमेला साधारणतः काय घेऊन येतात? तर दुधाचा टोप बाहेर घेऊन येतात ना. आणि चंद्रावर जाण्यासाठी काय विक्रम लँडर वापरतात. पण यांनी विक्रम लँडरच्या नावाखाली SP चा सिलेंडर घेऊन आलेल्या.
पुन्हा शाळेत दुसऱ्या दिवशी आमची शाळेत ती विज्ञान काय प्रदर्शन असतं ना, ती कॉम्पिटिशन होती. आम्ही तो एचपीचा सिलेंडर घेऊन आलो. सर बोलतात, अरे विक्रम लँडर दाखवायचा होता, एचपीचा सिलेंडर का घेऊन आलात? तुमच्यातले ना किडे वाढत चाललेत. आणि म्हटलं सर तुम्हीच खायला घातलेत. लहानपणी जर ते किडे खायला घातले नसते तर आज आमचं किडे वळवळले नसते ना आज. बरं, आमच्या शाळेत ना काय बोलतात, बीएमसीच्या शाळा जर तुम्ही बघितलं तर एकदम स्पेशियस असतात. म्हणजे असे असतो अशी मुलं. म्हणजे खेळायला बागडायला सगळं फुल मजा असते. पण आमच्या चाळीत तेवढीच कमी जागा असते. म्हणजे शाळेत आम्ही असे असतो, घरात आम्ही असे असतो. बरं, चाळीत प्रायव्हसी नावाचा प्रकार नसतो. चाळीतल्या माणसांनी प्रायव्हसी आणि नगरसेवक कधीच बघितला नाहीये. तर तेच आहे की चाळीत जर तुम्ही लग्न करून कधी आलात ना तर लग्नाची पहिली रात्र जाते आहेर मोजण्यात. त्यानंतर कधी काही करण्याचा मूड झालाच तर नेमकं टोपाला पाय लागतो. म्हणून मग चाळीतली माणसं काय करतात, महाबळेश्वरला जातात. पण मला कोणतरी बोललं की चाळीत बद्दल तू एवढं काय वाईट बोलतो, चाळीत किती स्ट्रॉंग कनेक्शन असतात माणसांची, आजूबाजूला राहतात, एकमेकांबद्दल सगळं माहित असतं. म्हटलं चाळीत स्ट्रॉंग कनेक्शन असतं. आमच्या बाजूच्या काकी आहेत, आमचं खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे. त्यांना आमच्या घरातलं सगळं माहिती असतं. सगळं म्हणजे सगळं माहित असतं. त्या दिवशी साबण सापडत नव्हता. मी आईला विचारलं, आई अगं साबण सापडत नाहीयेत. तर काकी आल्या आणि बोलतात, अरे कपाटात आहे. काकींनी कपाटातून साबण काढून दिला. म्हटलं ठीक आहे. माझी चड्डी सापडत नव्हती. काकी बोलल्या कपाटात आहे. काकींनी कपाटातून चड्डी काढून दिली. त्या दिवशी बाबा सापडत नव्हते. म्हटलं बाबा सापडत नाहीयेत. काकींनी स्वतःच्या कपाटातून काढून दिली. थँक्यू, दॅट्स माय टाइम.